नमस्कार विद्यार्थ्यांनो, दिवाळी जवळ आलेली आहे आणि त्याचबरोबर आपली मिड टर्म एक्झामसुद्धा जवळ आलेली आहे. तर मग चला मी तुम्हाला आयडिया देते की अभ्यास कसा करावा. दिवाळीमध्ये जर एन्जॉय करायचा असेल तर तुम्हाला आता अभ्यास करणं जरुरी आहे. म्हणून अभ्यास करायचा कसा हे तुम्हाला मी सांगणार आहे. गेल्या 2 महिन्यापासून जो अभ्यास तुम्हाला शिकवलेला आहे तो तुमच्या लक्षात आहे का नाही हे तुम्ही कसं बघता, तर त्याला रिवाइज करणं गरजेचं आहे. वर्गात गेल्याबरोबर टीचर तुम्हाला विचारतात ना की काल काय शिकलं होतं, बरोबर? तर मग तसंच तुम्हाला हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे की काल काय शिकलो, परवा काय शिकलो आणि कंटिन्यू 2 महिन्यापासून काय काय शिकलो ते रिवाइज करणं गरजेचं आहे, त्या अभ्यास करणं गरजेचं आहे. कारण मिड टर्ममध्ये तुम्हाला जवळपास अर्धा पोर्शन परीक्षेला राहणार आणि अर्धा झालेला पोर्शन तुम्हाला लर्न करावा लागणार आहे. परीक्षा म्हटली की मुलं अभ्यास तर करतात, विद्यार्थी अभ्यास करतात, त्यांनासुद्धा त्यांची काळजी आहे की मार्क्स कसे मिळतील, अभ्यास ते करतात. परंतु गेल्या 20 वर्षाच्या अनुभवावरून मी तुम्हाला सांगते की मुलं अभ्यास करतात पण ऐन परीक्षेच्या वेळी ते विसरतात. तर सर्वप्रथम आपल्या अपयशाचं नेमकं कुठलं कारण आहे ते पहिल्यांदा बाजूला करून आपल्याला परत प्रयत्न करावे लागणार. बरेचदा असं होतं की वर्गात शिकवताना मुलांना आकलन होतं, समजतं, तेव्हा ते उत्तरसुद्धा देतात कठीण प्रश्नांचे, परंतु काही दिवसांनी जर आपण परत विचारलं तर ते विसरतात, ज्यामध्ये विद्यार्थ्यांना परीक्षेत अपयश मिळतं. परीक्षेमध्ये तुम्हाला यश तेव्हाच मिळेल जेव्हा तुम्ही परीक्षेमध्ये चांगले मार्क्स मिळवाल आणि चांगले मार्क्स मिळवताना तुम्हाला अभ्यास करणं गरजेचं राहील. तर मग अभ्यास लक्षात कसा ठेवावा, तर अभ्यास मला एक सांगा, टी व्हीमधली कुठलीही गोष्ट सर्वात जास्त तुमची जी लक्षात राहते ती कुठली, तर ती आहे ॲडव्हर्टाइजमेंट. कारण माझ्या लहानपणी बघितलेल्या ॲडव्हर्टाईज मला जसाच्या तशा आठवतात. तर याचं कारण असं का मी ते खूपदा बघितल्या आणि प्रत्येक कार्यक्रमाच्या मध्ये प्रत्येक ब्रेकच्या मध्ये त्या ॲडव्हर्टाईज रिवाइज होत जायच्या आणि त्या मनावर कोरल्या गेल्या असं आपण म्हणतो. कोरल्या जाणे म्हणजे काय? तुम्ही मूवी बघता, जी मूवी तुम्ही एकदा बघितली ती तुम्हाला आठवते ओव्हरऑल. तो 4 वेळा जी मूवी बघितली आहे ती मात्र तुमच्या व्यवस्थित लक्षात असेल आणि खूपदा बघितलेली मूवी जर असेल तर ती तुमची पाठच झालेली असेल. विद्यार्थ्यांनो, तुम्ही विज्ञान शिकलेले आहात आणि त्यामध्ये आपल्याला सेन्स ऑर्गन आहे हे सुद्धा माहीत आहे. तर वेगवेगळी सेन्स ऑर्गन द्वारे आपल्या मेंदूला हे खाद्य पुरवलं जातं. जसं की डोळ्यांनी आपण बघतो, इमेज बघतो, वाचन करतो आणि अशा रीतीनं ते आपल्या मेंदूमध्ये स्कॅन होत जाते. तसंच कानाने आपण आपल्या सरांचे, मॅडमचे बोलणे ऐकत असतो आणि त्यानुसार सुद्धा आपल्याला बरंच काही कळत असतं आणि म्हणून परत आपल्या मेंदूमध्ये त्याची माहिती पुरवल्या जात असते. त्यानंतर आपल्याला आपण केमिस्ट्री लॅबमध्ये गेल्यानंतर किंवा बायोलॉजी लॅबमध्ये गेल्यानंतर सुद्धा आपण स्मेलनी ओळखू शकतो की लॅब कुठली, ऑर्गन कुठलं, केमिकल कुठलं. म्हणजेच तसंच किचनमध्ये स्मेलनी लक्षात येतं की आपल्या घरी काय बनलेलं आहे, शिरा बनलेला आहे की भाजी झालेली आहे आवडीची, त्याच्यानुसार आपण ओळखू शकतो, म्हणजेच सेन्स करू शकतो. जे आंधळे आहे त्यांचं काय, तर मग त्यांना कुठे इमेज दिसणार, त्यांना कुठे वाचन करणार, तर ते स्पर्शाने ओळखतात. ब्रेल लिपीद्वारे ते स्पर्शाने सुद्धा अभ्यास करू शकतात, हे तुम्हाला माहितीच असेल कदाचित. आणि त्यानंतर कानाद्वारे ऐकून, डोळ्यांनी बघून, नाकाने स्मेल घेऊन, तसंच आपण टेस्टद्वारे सुद्धा
ज्ञान करू शकतो, आपल्याला मेंदूला त्यापासून खाद्य मिळू शकते. आणि अशा रीतीनं वेगवेगळ्या सेन्सरी ऑर्गनकडून आपल्या मेंदूला माहिती पुरवत असते आणि ती माहिती आपला मेंदू मग आपल्या सेरेब्रम पार्टमध्ये काय करत असतो, स्टोअर करत असतो. सेन्सरी ऑर्गनद्वारे ते ज्ञान, ती माहिती आपल्या मेंदूमध्ये एंट्री घेते आणि तिथे त्याचा इम्पॅक्ट तयार होतो. सेरेब्रममध्ये त्याचा एक ग्राफ तयार होतो आणि तो ग्राफ एकदा स्पर्श केल्याने आपल्याला तो ग्राफ तयार होतो. परंतु जर आपण वारंवार त्या गोष्टीला स्पर्श करून किंवा वारंवार ती गोष्ट ऐकून किंवा वारंवार ती गोष्ट वाचून डायग्रॅम बघून आपल्या मेंदूमध्ये तो ग्राफ डार्क 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 होत जातो. एक्झॅक्टली लाईक गुगल सर्चमध्ये जसं होतं, पहिल्यांदा फेंट असतो, मग हळूहळू हळूहळू जसा डाटा आपला क्लिअर होतो आणि तसं तो डार्क होत जातो आणि अशा रीतीनं मग तिथे उलगडा होते आणि पाहिजे ते आपल्याला काम करता येतं. सेम तसंच आपल्या मेंदूमध्ये सुद्धा होते. जितकेदा आपण रिवाईज करू, आपल्या सेन्सरी ऑर्गनद्वारे ती रिवाईज होत जाईल एखादी गोष्ट, तितका डार्क ग्राफ आपल्या मेंदूमध्ये राहील आणि जेवढा डार्क ग्राफ तो राहील तेवढी ती गोष्ट आपल्या स्मरणामध्ये राहील आणि ती आपण कधीच विसरू नाही. आणि अशा रीतीनं वारंवार रिपीट केल्याने, रिव्हिजन केल्याने आपण चांगल्या रीतीनं अभ्यास करू शकतो. आपल्या सरांनी, मॅडमनी शिकवलेला अभ्याससुद्धा आपण कधीही विसरणार नाही. गुगल सर्चमध्ये कीवर्ड टाकून बघा, हळूहळू जे आपल्याला मिळतं ते खूप मोठं आपल्याला मिळू शकते, पाहिजे ते मिळू शकतं. आपल्या मेंदूने ते बनवलेलं आहे, त्याच्यामुळे आपला मेंदू नाही. आणि म्हणून मेंदू कसा काय मागे राहील? तर कम्प्युटर जर जिंकू शकते तर आपला मेंदू जिंकलाच पाहिजे. तर मग आपल्याला आपला ग्राफसुद्धा डार्क करायचा आहे. तर हे डार्क करवण्याचं काम तुम्हाला वेळोवेळी करायचं आहे, जेणेकरून जो मेंदूतला ग्राफ आहे तो एकदम डार्क होईल आणि तुम्ही जिनियस व्हाल, तुम्ही हुशार व्हाल आणि तुम्हाला मार्क्स चांगले मिळतील आणि तुम्हाला पाहिजे त्या आवडीच्या क्षेत्रामध्ये करिअर करायची संधीसुद्धा मिळेल. एक गोष्ट अजून मी तुम्हाला क्लिअर करते की समजा जर एखाद्या कम्प्युटरमध्ये, लॅपटॉपमध्ये, मोबाईलमध्ये सुद्धा जर एखादी गोष्ट जास्त सर्च झाली असेल, त्या मोबाईलला जे दाखवायचा सराव झालेला असतो तो मोबाईल तेच फेकत असते, बरोबर की नाही? तर मग सर्च जे होईल, जे ऑब्झर्व त्या मोबाईलमध्ये, त्या कम्प्युटरमध्ये होईल, तेच तो फेकत असतो. आणि यालाच तर इंटेलिजंट म्हटलेलं आहे. कारण आपण जे सर्च करत असतो तेच आपला मोबाईल आपल्याला दाखवत असते आणि म्हणून त्यालाच इंटेलिजंट म्हटलेला आपला स्मार्टफोन. त्याच्यासाठीच आपण त्याला स्मार्टफोन म्हटलेला आहे, कारण आपल्याला जे पाहिजे तेच तो फेकत असतो. कारण आपण त्याच्यामध्ये सर्च खूपदा तो विषय केलेला असतो आणि अशा रीतीनं आपल्या मोबाईलचा, कम्प्युटरचा, लॅपटॉपचा सुद्धा तो ग्राफ जो आहे तो वारंवार बघून डार्क झालेला असतो. सपोज एखादा गोष्ट खूपच सर्च केला आपण, तर शेवटी त्याचा डाटा संपून जाते आणि मग आपल्याला तो देतो डाटा इज नॉट अवेलेबल. तर तसंच या विद्यार्थ्यांचं होते की त्यांच्याजवळ डाटाच नाही आहे, कारण त्यांचा ग्राफ जो आहे तो डार्कच नाही झालेला आहे. त्यांच्या आतमध्ये, त्यांच्या मेंदूमध्ये काहीच नाही, तो फेकणार कसा? काय फेकेल? तर त्यासाठी आपला डाटा क्लिअर ठेवणे, भरपूर डाटा ठेवणे आवश्यक आहे. मी खूप असे लहान विद्यार्थी बघितले आहे, KG1, KG2 पासून तर 7th पर्यंतचे, की त्यांचं नेमकं काय झालेलं आहे की संपूर्ण हिस्ट्री बुकमध्ये, सपोज हिस्ट्रीमध्ये त्यांचा सगळा पार्ट हा त्यांना बोरिंग वाटतो, परंतु शिवाजी महाराजांचा जो लेसन आहे तो मात्र त्यांना आवडीचा असतो आणि तो त्यांनी बरेचदा वाचलेला असतो, कारण त्यांना त्याच्यामध्ये इंटरेस्ट आहे. ते वाचतात, वाचन करत राहतात, त्यामधील पिक्चर ते बघत असतात, त्याच्यामध्ये बाहेर डिस्कससुद्धा होते, माहितीसुद्धा जास्त मिळत असते आणि अशा रीतीनं त्यांचा जो मेंदूतला ग्राफ आहे तो वारंवार रिवाईज करून
तो डार्क झालेला असतो, म्हणजेच त्याची माहिती खूप असते, त्याचा डाटा भरपूर त्यांच्या मेंदूमध्ये असतो आणि तेच क्वेश्चन हिस्ट्रीमध्ये जे क्वेश्चन पेपरमध्ये विचारले जातात त्याचे क्वेश्चन ते अचूकपणे लिहितात. शेवटी मनाने सुद्धा जरी लिहिले असले तरी त्याचं उत्तर मात्र अचूक असते. तसं ज्या विषयात रस नाही त्या विषयात असं होत नाही. रस असलेल्या विषयामध्ये तो जास्त ग्राफ डार्क होतो आणि त्याचा डाटा क्लिअर राहतो. आणि तुम्ही एकदा वाचलं आणि तुमच्या लक्षात जर राहत असेल आणि तुम्ही महिनाभर तो विषय वाचलाच नसेल तर मग कालांतराने तो आपण संपूर्ण माहिती विसरून जातो. तुम्हाला माहीत आहे, स्वामी विवेकानंद एक पाठी होते. म्हणजे त्यांना ती दैवी शक्ती होती की पहिलं पेज जर त्यांनी पुस्तकांचं वाचलं आणि शेवटचं पेज जर कंप्लीट वाचलं तर त्यांना संपूर्ण पुस्तकाचं ज्ञान होत असे. इतके ते दिव्य आणि हुशार आणि एक पाठी होते. आणि आपण मात्र रिव्हिजन मात्र चांगल्या रीतीने करू शकतो. अभ्यास रेग्युलर हा चांगल्या रीतीने करू शकतो. घरामध्ये आपल्याला आई आणि आपले बाबा आपल्याला बरेचदा सांगतात सकाळी उठून अभ्यास कर. आपण जरा कानाडोळा करतो, बरोबर ना? तर मग काय करायचं, सकाळी उठून अभ्यास करणं हे खरंच चांगलं असतं आणि आपण ते करावं असं मी सुद्धा तुम्हाला सांगते. कारण सकाळी जेव्हा आपण संपूर्ण रात्रभर शांततेने आपली झोप पूर्ण करून आपण उठतो, म्हणजे आपला मेंदू हा अतिशय शांत असतो, त्यामध्ये दुसरे विचार नसतात आणि सकाळची वेळसुद्धा ही शांत असते. रस्त्यावर गाड्या नसतात, आजूबाजूला कलकलाट नसते आणि घरामध्ये सुद्धा शांत असते. आपला मेंदूसुद्धा शांत असतो. आणि अशा वेळेस जर तुम्ही जास्त अभ्यास केला, रिव्हिजन केलं तर त्या सगळ्या गोष्टी तुमच्या कोऱ्या करकरीत मेंदूवर जास्त प्रभावाने तो तिथे जाऊन फिट होतो. आणि अशा रीतीने सकाळी केलेला अभ्यास मात्र आपल्या चांगल्या लक्षात राहतो. कारण जसं जसं उशीर होत गेला तसं तसं आजूबाजूला कलकलाट वाढते, रस्त्यावर गाड्या वाढतात, आपल्या घरामध्ये सुद्धा सगळे मेंबर उठून त्यांचं बोलणं चालू होऊन जाते. आणि म्हणून आपण सकाळी उठून जर अभ्यास केला तर आपल्या चांगल्या स्मरणात ते राहू शकतं. आणि ही आयडिया खूप छान आहे. तुम्ही एकदा एखाद्या पार्टबद्दल तरी करून बघा. सकाळी उठा, अभ्यास करा आणि आपण परीक्षेमध्ये चांगले मार्क्स मिळवू शकतो. मिडटर्ममध्ये तुम्हाला अभ्यास करून चांगल्या रीतीनं मार्क्स मिळवण्यासाठी तुम्ही हा सर्वांनी प्रयोग करून एकदा बघा आणि प्रयत्न करा. थँक्यू व्हेरी मच. बाय बाय.